उद्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र दौऱ्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपची तयारी सुरू झाली आहे। भाजपकडून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक तयारी सुरू झाली आहे। तर देवेंद्र फडणवीसांच्या पुढील 3 दिवसात 6 विभागीय बैठका होणार आहेत। तर या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी ओम देशमुख। ओम, उद्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपची तयारी सुरू झाली आहे। रुबिना, भाजपकडनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भात आता प्रत्यक्षात पक्षीय पातळीवरती कामाला सुरुवात झाली असं आपल्याला पाहायला मिळतंय। मुख्यमंत्री स्वतः या संदर्भात मैदानात उतरत आहेत। मुख्यमंत्र्यांकडनं पुढील 3 दिवस 10 ऑक्टोबर, 11 ऑक्टोबर आणि 13 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील 6 विभागांमध्ये विभागीय बैठका घेतल्या जाणार आहेत। 10 ऑक्टोबरला आपण पाहिलं तर नाशिक, मराठवाडा, 11 तारखेला पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण, तर 13 तारखेला अमरावती आणि नागपूर या विविध अशा 6 विभागांची बैठक स्वतः मुख्यमंत्र्यांकडनं घेतली जाणार आहे। त्यासोबतच काही जिल्ह्यांच्या जिल्हानिहाय सुद्धा बैठका घेतल्या जाणार आहेत, ज्यामध्ये नाशिक, संभाजीनगर, पुणे, मुंबई आणि अमरावतीसह नागपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे। आपण जर पाहिलं असेल तर काही दिवसांपूर्वीची अतिवृष्टी झाली, त्यानंतर राज्य सरकारकडनं 2 दिवसांपूर्वी 32,000 कोटींचं पॅकेज राज्यामध्ये जाहीर करण्यात आलं होतं। या सगळ्या गोष्टी लक्षात घेता सरकारने जाहीर केलेली मदत असेल किंवा एकंदर भाजपच्या संदर्भात स्थानिक स्वराज्य संस्थांची तयारी असेल, या सगळ्या गोष्टींचा आढावा स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार आहेत। कार्यकर्त्यांशी थेट संवाद सुद्धा मुख्यमंत्री साधणार आहेत। त्यामुळे भाजपचा परफॉर्मन्स अधिकाधिक चांगला कसा राहील यासाठी मुख्यमंत्री आता स्वतः मैदानात उतरल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर मुख्यमंत्री राज्यनिहाय दौरा करणार आहेत, या संदर्भात अपडेट साधताना येत होते, मात्र तारीख ठरत नव्हती। अंतिमतः या संदर्भात आता मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडनं या संदर्भात माहिती देण्यात आली आहे आणि 10, 11 आणि 13 या 3 दिवस मुख्यमंत्री राज्यातील 6 विभागांच्या महत्त्वाच्या बैठका घेऊन संवाद साधणार आहेत। निश्चित, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। आपण पाहतो यावेळी 3 दिवसात 6 विभागांच्या बैठका यावेळी मुख्यमंत्री घेणार आहेत।